कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, हाउ आर यू? मी ठीक आहे सर। आता तू पूर्ण ऑफिस मध्ये फिरत होतीस, हे खरं आहे का? हो सर। काय कारण होतं? का फिरत होतीस पूर्ण ऑफिस मध्ये? सर, मला माझ्या बाळाचा आवाज येत होता आणि त्याला त्रास होतोय असं जाणवत होतं। तुझं बाळ जिवंत आहे असं तुला वाटतंय का? सर, येस ऑर नो? हो सर, माझं बाळ जिवंत आहे। सॉरी बरं का, चालू दे तुमचं, मी आहे का? नो नो, या, बरं झालं तुम्ही आला मिस्टर अर्जुन, या। मला कलेक्टर मॅडमची तब्येत ठीक नाही असं वाटतं। मला वाटतं त्यांनी आता आराम केला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि पुन्हा आपण त्यांना कामावर रुजू करून घेऊ। नाही सर, मी एकदम व्यवस्थित आहे। अपर्णा, जिल्ह्याची कलेक्टर अशा पद्धतीने तिच्या ऑफिसमध्ये फिरतीये, बाळ जिवंत आहे म्हणतीये, हे कसं काय मी चालवून घेऊ? सर पण तुला बाळाच्या जाण्याने धक्का बसलाय। सर, अपर्णा, तू थांब जरा। सर तुम्ही सांग, बोल। अपर्णा, तुझं बाळ नाहीये ह्या जगात आणि तुला जर वाटत असेल की तुझं बाळ जिवंत आहे तर तुला कामावर नाही ठेवता येणार। तुझ्या एवढं छान काम करणारी कलेक्टर आजपर्यंत नव्हती बघितली, पण आता ऐक माझं, तुला आता खरंच आरामाची गरज आहे। सर अहो, पण मी माझं काम एकदम व्यवस्थित करतेय। मी आले त्या दिवशीच। तुझ्या कामावर नाही, तुझ्या मानसिक परिस्थितीबद्दल बोलतोय आपण। हो सर। तुझ्यासोबत तायडे आणि गायतोंडे असतात, त्यांचं मत विचारू का आपण? सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे। तुम्ही म्हणताय तसं खरंच अपर्णाला आत्ता विश्रांतीची गरज आहे। अर्जुन, तू सुद्धा, अरे तूच म्हणलेलास ना कामावर जा म्हणून परत। डोंट वरी अपर्णा, तू परत येशील ठीक होऊन। सुजा, कुठं होतं? किती वेळा थांबलोय मी? टाडांग टाडांग, हे बघ, हे आणायला गेलो होतो सातारला। हे कशाला? भावा, तुझ्या वाटेतला काटा कायमचा काढलाय मी। त्या आप्पीचा विषय संपला, आता ती कायमची घरी बसणार। बोलू नको, नुसतं करून दाखव। भावा, स्वतःच्या डोळ्यांनी बघ की। घे। ताई, तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता, इथे कोणीच नाही बघितलं का? या आप्पी खरंच येडी झाली रे। हा मग, अशीच घरी बसली पाहिजे। सरकारचं स्वप्न तू पूर्ण करणार आहेस? हा, या आप्पीला येडी बनवून आजगावच्या रस्त्यावर तू फिरवणार आहेस भावा। तर दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात मला काही इंटरेस्ट नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।